द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विठ्ठल नामाच्या गजरानं अख्खं गाव दुमदुमलं, भिलवडीत रंगला दिंडी सोहळा। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पलूस तालुक्यातील भिलवडी इथं 15 वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 17 मे पासून सुरू आहे। या सप्ताहाच्या निमित्तानं काल बुधवारी पारायण सोहळ्याच्या 6व्या दिवशी श्री माऊली वारकरी सांप्रदायिक पारायण मंडळ भिलवडी यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी नगरीतून भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी संपूर्ण गाव टाळ मृदुंगाच्या गजरानं व विठ्ठल नामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलं। बाल गोपाळांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच पारंपरिक वेशभूषेत तुळशी वृंदावन, कलश, पताका घेऊन या दिंडीत सहभाग घेतला होता। यावेळी दिंडीतील वारकरी मंडळींनी आमच्या द जनशक्ती न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया पहा। भिलवडी पंचक्रोशीमध्ये गेले 5-7 दिवस ज्ञानेश्वरी माऊली ग्रंथराज ज्ञानेश्वरी माऊली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहाला आजचा 6वा दिवस असून आज या भिलवडी नगरीमधून माऊलीची दिंडी चालू आहे। या दिंडीला गावातून बराच चांगलाच प्रतिसाद असल्यामुळे दिंडीला अनेक चांगल्या प्रकारचे स्वरूप आलेलं आहे। आज दिंडी पूर्ण होण्याकरता गावातील सर्व ग्रामस्थांनी पूर्णपणे संयोजन केले आहे व आर्थिक मदतसुद्धा या दिंडीसाठी आणि सोहळ्यासाठी दिलेली आहे। गेले 6 दिवस दिंडीमध्ये भजन, प्रवचन आणि कीर्तन हे तिन्ही सेवा पूर्णपणे होत आले आहे। त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी निसर्गाने सुद्धा त्या अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला असून आम्ही निसर्गाचे सुद्धा मंडळाच्या वतीने मी सतोष ऋणी आहे। भिलवडी येथे पारायण 17 मे पासून पारायण सोहळा सुरू झालेला आहे। आजचा 6वा दिवस आहे। आजचा दिंडीचं प्रयोजन केलेलं आहे। या दिंडीमध्ये सर्व लहान तरुण वृद्ध सगळेजण आनंदाने सामील झालेले आहेत आणि आम्हाला निसर्गाने आज अत्यंत चांगली अशी साथ दिलेली आहे। सर्व भक्तिभावाने आपल्या इथे सगळे आनंद रमून भक्तिमय वातावरण झालेलं आहे। सर्व विठ्ठलमय रुक्मिणीमय सगळे असे आनंदाने दिंडी सोहळा संपन्न होत आहे। उद्या पारायणाचा शेवटचा दिवस आहे सप्त्याचा। उद्या सर्वांनी आज सामील होऊन आम्हाला अत्यंत असं मोलाची साथ दिलेली आहे। ठिकठिकाणी प्रसाद म्हणजे सरबत, ताक याचे प्रयोजन केलेलं आहे सर्वांना आणि उद्या सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि साथ दिल्याबद्दल सगळ्यांचे मंडळ मनापासून आभार मानत आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी। उद्या आज भव्य दिंडीचं आयोजन केलेलं आहे मंडळातर्फे श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 15वे। या 15व्या दिवसाच्या 6व्या दिवशी आज मंडळानं गावामध्ये नगर प्रदक्षिणा दिंडीचं आयोजन केलेलं आहे। या दिंडीमध्ये महिला, पुरुष, वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये भव्य दिंडीत चालू आहे। आज दिंडीची सांगता झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 9 वाजता कीर्तन असेल। उद्या पारायण सोहळ्याचा अंतिम दिवस किंवा सांगतेचा दिवस आहे। या दिवशी सकाळी 7 ते 9 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण वाचन होईल आणि
काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे यांचं आयोजित केलेलं आहे। या काल्याच्या कीर्तनासाठी या ठिकाणी परिसरातील अंकलकोप, भिलवडी, त्याच पद्धतीने खंडोबाची वाडी, माळवाडी आणि परिसरातील वारकरी भक्त या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित असणार आहेत। त्याच पद्धतीनं या पारायण सोहळ्याची सांगता या काल्याच्या कीर्तनानंतर होईल आणि या ठिकाणी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महाप्रसादामध्ये सर्व वारकरी भक्त, महिला, पुरुष हे सहभागी होणार आहेत आणि या पारायण सोहळ्याची 15व्या वर्षाच्या पारायण सोहळ्याची सांगता होईल।